अर्थसत्तेच्या उत्सवात माणसांची व्यथा वेदना जाणून घेणाऱ्या खंडल कोर्टामध्ये मित्र भारतीय एकात्मता आता नष्ट होत आहे का? दिवसा घातली जातात पुतळ्यांना जोडे, जाळले जाते रस्त्यावरती संविधान. जिथं माणुसकी लालबुंद होते अशा नादी नाल्यांच्या वाट आहेत धर्म आणि मजहब यांच्याच ताटात तुमचं भविष्य वाढलं आहे. कारण धर्मवाल्यांचे आणि जातवाल्यांचे असे दाटून आलेले हा सगळा गोंधळ झालाय. जिथं 15 ऑगस्ट छत्रीशिवाय भिजतोय, प्रजासत्ताक थंडीमध्ये कुडकुडतोय आणि जागता पेंगही अपुरा पडतोय. मित्र हो, जिथं बाबरी ही पडली नसती आणि माणसं सुद्धा रडली नसती अशी सामाजिक परिस्थिती असता, जातीयतेच्या बंधनामध्ये अडकून या देशातील अस्पृश्यता, इथल्या सर्वसामान्य माणसांना जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणून समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला. म्हणून ते चिरंतन युगपुरुष ठरतात. मित्र हो, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला. नमस्कार, मी प्रणव शशिकांत जाधव. अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक विचारांचा झंझावात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना दीनदलितांचे कैवारी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांनाच दिव्य संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथील पिता रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची फार आवड होती. एलिफिस्टन हायस्कूल, बॉम्बे विश्वविद्यालयात एम.ए. अर्थशास्त्र पदवी संपादन केली. कोलंबिया विश्वविद्यालयात PhD पूर्ण करून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. परदेशात 1923 साली डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच भारतीय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची फार आवड होती. त्यांची पर्सनल लायब्ररी ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी, ज्यात 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होते. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्त शिकले होते, म्हणून ते देशाचे पहिला कायदा मंत्री झाले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेवेळेस त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लेबर कॉन्फरन्सच्या 7व्या अधिवेशनात भारतातील कंपन्यांचे काम करण्याचे तास 14 वरून 8 तास केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी क्रांती घडवली होती. प्रज्ञा, शील आणि करुणा हे सर्व इतरांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे, तेही परिस्थितीशी झुंज देत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिलं. शून्यातून केली सुरुवात अमर झाल्या इतिहासात. बालपण जोडिले पुस्तकांना, तोडिले अनेक बंधनांना, न्याय मिळवून दिला बहुजनांना. कवी अनंत राऊत फार सुंदर म्हणतात, वेशीवरल्या पातोळ्यातून मशाला पेटविली, बा भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली, येणाऱ्या सर्व तरुण पिढीची स्वप्ने वाचविली, वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझ्या चरणाची, आणि याच अक्षरांवर देशाची घटना उतरली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. काष्टहीन हिंदू
1916 द प्रॉब्लेम ऑफ रुपी, कोण होते ते शूद्र, बुद्ध आणि धम्म असे प्रभावी लेखन केले. बहिष्कृत हितकारणी सभा, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन यांसारख्या संस्था स्थापन केल्या. त्याचबरोबर 1920 साली महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह करून या पाण्यावर अस्पृश्यतांचाही हक्क आहे याची सर्वांना जाणीव करून दिली. 1955 मध्ये काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत बोधिसत्व ही त्यांना उपाधी प्रदान करण्यात आली. 1990 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ते नेहमी म्हणत, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, वर्गाच्या बाहेर बसले तरीही शिकले, वर्गाच्या बाहेर बसले तरीही शिकले. त्यांना पुस्तके घ्यायला पैसे नव्हते तरीही देशात अव्वल ठरले. त्यांना पुस्तके घ्यायला पैसे नव्हते तरीही देशात अव्वल ठरले. राजेश शेख म्हणायला लागतात, अरे अरे कोई चीख के चला गया, कोई चिल्ला के चला गया, अरे कोई चीख के चला गया, कोई चिल्ला के चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया. इथल्या सर्वसामान्य माणसांचं जगणं ज्या माणसानं घटनेच्या रूपात मांडलं तो माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजक यांचे आभार मानतो व माझ्या शब्द सुमनांची ओंजळ तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. मनपूर्वक धन्यवाद. श्रोते प्रेक्षक, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे, स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.